जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले यूरोलॉजिस्ट व मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल पवार यांनी मूत्रविकार, प्रोस्टेट, किडनी स्टोन तसेच किडनीच्या विविध आजारांबाबत सविस्तर माहिती देत आवश्यक काळजीविषयी मार्गदर्शन केले। श्रद्धा तोरमाल यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान रुग्णांनी वेळेवर तपासणी करून योग्य उपचार घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले। नियमित आरोग्य तपासणी, पुरेसे पाणी पिणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नमस्कार, मी श्रद्धा तोरमाल। आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। आज आपल्यासोबत आहेत मेडिकल हॉस्पिटलचे सिनियर जनरल सर्जन आणि यूरोलॉजिस्ट डॉक्टर अतुल पवार। आज आपण यूरोलॉजी म्हणजे मूत्रविकार, किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि किडनीच्या विविध विकारांबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। तर सर, माझा सर्वात पहिला प्रश्न हा आहे की किडनी स्टोन होण्याचे प्रमुख कारणे कोणती? किडनी स्टोन होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पहिलं अनुवंशिक कारण आहेत त्यामध्ये। दुसरी गोष्ट म्हणजे जर इन्फेक्शन होत असेल वारंवार तर इन्फेक्शनमुळे स्टोन होण्याचे प्रमाण वाढते। तसेच पुढे लघवीच्या मार्गामध्ये अडथळा असेल तर त्या अडथळ्यामुळे पण लघवी व्यवस्थित होत नाही, त्यामुळे पण किडनी स्टोनचे प्रमाण वाढते। तसेच पाण्याचे प्रमाण कमी झाले तर कॉन्सन्ट्रेटेड युरिन येऊन क्षारांचे सॅच्युरेशन वाढून त्यामुळे पण स्टोन होण्याचे प्रमाण वाढते। तसेच पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढली असेल तर त्या ग्रंथीमुळे अडथळा होऊन स्टोन होण्याचे प्रमाण वाढतात। तर सर, किडनी स्टोन टाळण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? किडनी स्टोन टाळण्यासाठी पहिले तर आपण पाण्याचं सेवन योग्य प्रमाणे केलं पाहिजे। 3 लिटर तरी 24 तासात पाणी पिलं गेलं पाहिजे। तसेच जर आपल्याला इन्फेक्शन होत असेल तर त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पाहिजे। तसेच आपल्याला जर लघवीचा अडथळा असेल तर त्याची व्यवस्थित सोनोग्राफी करून त्यावरती योग्य ती ट्रीटमेंट वेळेस घेतली पाहिजे। तसेच अनुवंशिक काही आजार असतील तर त्याचा निदान करून त्याला लागणाऱ्या ट्रीटमेंट त्या घेतल्या गेल्या पाहिजे आपल्या व्यवस्थित। तर लघवीमध्ये जळजळ किंवा युरिन इन्फेक्शन होण्याची प्रमुख कारणे कोणती? लघवीमध्ये जळजळ होण्याचे कारण मेन आहे इन्फेक्शन आहे। तर इन्फेक्शन होण्याला मेन कारण म्हणजे डायबिटीसचे पेशंट्स आहेत। शुगर वाढली तर शुगर हे पोषक वातावरण आहे इन्फेक्शनसाठी। तसेच लघवीच्या मार्गात अडथळा झाला तर ती लघवी पूर्ण होत नाही, तर पूर्ण न झाल्यामुळे ती तशीच क्षार डिपॉझिट राहतात आणि इन्फेक्शनचं प्रमाण वाढते। तसेच अनुवंशिक आजार आहे यामुळे पण इन्फेक्शनचे प्रमाण वाढते आपल्याला। सर, मला प्रोस्टेट या आजाराबद्दल थोडी माहिती द्या। प्रोस्टेट ही ग्रंथी फक्त पुरुषांमध्येच आहे। तर प्रोस्टेट ही वयोमानानुसार वाढत जाते। तर ती साधारणतः 45 वयानंतर किंवा 50 वयानंतर बऱ्याच पुरुषांना प्रोस्टेटमुळे त्रास म्हणजे लघवीला हळूहळू होणे किंवा लघवीला जळजळ होणे, लघवी थांबून होणे, वारंवार लघवीला जाणे, रात्रीचं लघवीला उठायला लागणे, तसेच कधी कधी या ग्रंथीमुळे लघवी लाल पण येऊ शकते। जास्त मोठ्या प्रमाणात जर लघवी वाढली असेल प्रोस्टेट ग्रंथी वाढली असेल तर। तसेच ह्या ग्रंथीसाठी आपण एक तपास करतो, एक सिरम पीएसए स्क्रीनिंग म्हणून असते। तर ती स्क्रीनिंग कशासाठी करायची तर पेशंटला प्रोस्टेटचा कॅन्सर असू शकतो, तर या टेस्टमुळे आपण स्क्रीनिंगमुळे आपण हे निदर्शनास आणून देऊ शकतो की पेशंटला कॅन्सरच्या जवळ आहे का नाही आहे। त्यासाठी आपण ती स्क्रीनिंग पण करतो। जनतेसाठी आपला काय संदेश आहे? जनतेसाठी संदेश हाच की जर आपल्याला मूतखड्याचा आजार वगैरे असेल तर वेळीच त्याची ट्रीटमेंट घेणे। जर ती गोळ्या औषधांनी होत असेल तर गोळ्या औषधांनी करणे, आणि जर फार काळ जर गोळ्या औषधांनी फरक पडत नसेल तर आपण ती सर्जरी करून घेणे गरजेचे आहे पेशंटला। तसेच पुरुषांनी जर लघवीचा त्रास असेल तर प्रोस्टेट ग्रंथीचा प्रॉब्लेम असतो तर त्यांनी त्याकडे लक्ष देणे, जास्त काळ अंगावर काढू नये। जास्त वेळ जर आपण लघवीचा त्रास अंगावर काढला तर त्याचा बॅक प्रेशर येऊन तो किडनी खराब करू शकतो, त्यामुळे आपण वेळीच या गोष्टींकडे लक्ष देणे। तसेच इन्फेक्शन असलं त्याला वेळीच ट्रीटमेंट घेणे। जास्त काळ इन्फेक्शन हे इतकं सिव्हिअर होतात की कधी कधी किडनी पण काढायला लागते, त्यामुळे आपण वेळीच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणे व आपल्या शरीराची काळजी घेणे। धन्यवाद। आपल्या मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। दरम्यान मेडिकवर हॉस्पिटलच्या केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,
महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना तसेच माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनांतर्गत रुग्णांना उपचारांचा लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासकीय योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.